मैदानामध्ये उतरले. नाणेफेक त्यांच्या बाजूने लागले आणि त्याने घेतला निर्णय बॉलिंग करण्याचा, क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षण निवडले आघाडी जोडी, ज्या जोडीने मात्र अगोदरची मॅच जी आपल्या हातून निसड होती ती निसडलेली जी कडी होती ती पकड निर्माण केली. घट्ट दोन षटकार टाकून तमाम प्रेक्षकांचं मन मात्र जिंकली रुणाल नारायण मात्रेने. आणि त्याच्या या दोन षटकार लांबल्याच्या षटकार बेहद खुश झाले त्याच्या पित्याश्री आमचे परम मित्र नारायणजी मात्रे. लवली बॅटिंग बाय रुणाल नारायण मात्रे अलॉंग विथ स्वराज मात्रे. मुंडकोडे इलेवन मुंडकोडे टीमला मात करून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. त्याची लढत होते रिद्धी सिद्धी कोपरी टीमच्या विरुद्ध. तिसरा संघ मात्र पेश मिळेल जिंकणारा. सुपर 3 मध्ये अगोदर काल आपण पाहिलं होतं गावदेवी ऐरोली टीम ने स्थान निर्माण केलं होतं. सुपर 3 मध्ये जाणारे पहिली टीम अ गटामधून. तर क गटामधून आज सामने झाले त्यामधून नेरुल गाव 11 नेरुल ही टीम मात्र सुपर 3 मध्ये जाणारी दुसरी टीम. यामध्ये जिंकणारा तिसरा टीम आपल्याला मात्र मिळेल सुपर 3 मध्ये जाणारा. त्यासाठी एक ओव्हरचा खेळ जाऊया पाहूया मैदानामध्ये काय घडे. राकेश प्रतिष्ठान गोटोली बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. एक ओव्हरची मॅच. चला क्षेत्ररक्षण पांगबा, क्षेत्ररक्षणाची सजावट करा रिद्धी सिद्धी कोपरी. स्ट्राईकला स्वराज प्रल्हाद म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला ज्याच्या लांब लग षटकाने खरोखरच प्रेक्षकांना बेहद खुश केलं तो रुणाल नारायण म्हात्रे. मोक्ष महेंद्र पाटील वडील नाही परंतु मुलाने खूप मेहनत घेतलेली आहे कालपासून. मोक्षने महेंद्र पाटील क्रिकेटसाठी डेडिकेशन खूप राहिले. यांचे वडील असो पण तीच वडिलांच्या पावलावर पावतात. मोक्ष मात्र कोणत्याही मात्र गावाची स्पर्धा असेल मोक्ष नेहमीच आमच्या व्यासपीठावर मग चेंडू पुरवण्यापासून कोणतीच सेवा मात्र नेहमीच प्रत्येक आयोजकाला मोक्ष पुरत असतं. त्यासाठी त्याचे खूप खूप आभार. चला वेळ खूप घेतलाय तुम्ही. वैभव याबद्दल आहे ना याच्याबद्दल चांगली स्पर्धा कालपासून खूप मेहनत. येतीन भोईर त्याचे मोठे बंधू वैभव भोईर असतील, विजेंद्र भोईर जरी निसल्या पण अनसीन असताना खूप पाठिंबा राहिले. अमरनाथ येते दर्शनाला गेल्या कारणाने तो मात्र या स्पर्धेमध्ये जरी हजर नसला परंतु खूप मात्र मेहनत घेतली ही स्पर्धा सजवण्यासाठी. जुगाव मित्रमंडळ जुगाव आयोजित लफडा चषक 2024 संघ स्पर्धेत उतरले. त्या 24 मध्ये सर्वोत्तम दोन टीम काल गावदेवी ऐरोली आज नेरुल गाव 11 नेरुल आणि यांच्यामध्ये तिसरा विजेता संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केले. जाऊया पाहूया खेळ. लेट्स स्टार्ट टू गेम. बॅक टू द क्रिकेट. गावदेवी क्रीडामध्ये खेळलेली पावसाळे रबर बॉल स्पर्धा. उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे स्वागत आहे. पहिल्या ओव्हर मध्ये इन ऍक्शन तेज तरार जलगती गोलंदाज प्रभाकर आणि त्याला समेत समोर आहे रॅकेट पेशिस्टनचा घातक रिस्की क्लासिकल ऑलराऊंडर स्वराज. पहिला चेंडू ऑफसाइड ऑफस्टंप रिलीज केला. टप्पा पडण्यात घेतली उचली घेतला चेंडूला सरळ मात्र विकेटच्या हातामध्ये सोपवलं बॉलर प्रभाकरने. पहिला चेंडू डॉट. एक ओव्हरची मॅच. दोन क्षेत्ररक्षण 38 मध्ये एक शॉट स्क्वेअर लेग एक सिली मिड ऑफ. सुपर बॉलिंग आहे सुपर. एक ओव्हर ठरले का. चल दोन गोलंदाज वापरले त्याने. एक गोलंदाज बॉलर 3 चेंडू टाकेल, दुसरा बॉलर 3 चेंडू टाकेल असा आगला वेगळा एक प्रयोग. एक ओव्हरची मॅच परंतु दोन गोलंदाज वापरतील. एक बॉलर चेंडू टाकेल 3, दुसरा टाकेल 3 असा एक ओव्हरचा खेळ मैदानामध्ये चालू. पहिला चेंडू डॉट, दुसरा आली सिंगल खातं खोललं राकेश प्रतिष्ठान गुटोल. एक बिनगडी बाद एक राईट आर्म ओव्हर द विकेट. ट्रॅकवर आणखी एक अपटी बार उंची जास्ती डोक्यावरून गेला चेंडू. बिंट्या कुंभारचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव मिळते. धाव संख्या 2 वर. एक ओव्हरचा खेळ. आता पहिला चेंडू डॉट, दुसरा लेग बाईज 2 धावा आणि आता आलेला वाईट.
वाईट +1 असे 3 धावा. राकेश प्रतिष्ठान गोटोली एकवची मॅच लपडा चषक 2024 पावसाळी रबर क्रिकेट पीटीसीच्या माध्यमातून जोडलेले आहेत प्रेक्षक त्यांचं सरचे स्वागत आहे. अतिशय क्लीन अँड क्वालिटीचं क्रिकेट कालपासून महेश मोरे असतील, ओम दोडके, कैलास दलवी, केडी चोख भूमिका राहिली आहे. वरून मारण्याचा प्रयत्न, बाउन्सिंग बॉल, हे थांबला जाते, सल्ला मसलत केली जाते, नेमकं काय निर्णय देतील यासाठी पिंट्या कुंभार आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितीन भोईर जे स्वेल लेगचे अंपायर आहेत निर्णयाचा प्रतीक्षित आहे. निर्णयाची प्रतीक्षा करू पिंट्या कुंभार काय सांगतील या चेंडूवरती. वाईट बॉल, वाईट +1 अशा 2 धाव मात्र मिळून जातात. स्कोर कार्ड राकेश प्रतिष्ठान गोटुलीच्या धावफलकामध्ये स्कोर पोचते 5 वर. 5-0 गडी बाद. प्रभाकर निषाद राईट आर्म उर्द विकेट. शॉर्ट ऑफ चेंडू बीट करून गेला लवली डिलिव्हरी, परंतु इथं पुन्हा एकदा चेंडू जाते नो बॉल. स्किड झालाय, जे पॉपिंग क्रीज बॉलिंग पॉपिंग क्रीज आहे त्याला ओलांडून गेलं असं पिंट्या कुंभारचं म्हणणं आहे. त्याने नो बॉलचा इशारा दर्शविला. प्लीज जास्त अग्रुमेंट करू नका. नो बॉलचा इशारा दिलाय. थोडंसं मात्र प्रभाकर नाखुश आहे. नितीन भोईर मात्र त्याचे साहित्य करण्यासाठी पिंट्या बॉलच्या जवळ आलं. हितगुज होते. नो बॉल कायम ठेवलाय पिंट्या कुंभारने. प्लीज रिती सिद्धी कोपरी, प्रभाकर प्लीज, वेळ जास्त चाललेला आहे. बेस करू नका, जास्त बेल घेऊ नका. मी विनंती करतो प्रभाकर प्लीज. एक डीप कव्हर पॉइंट आहे एक्स्ट्रा खुलं, त्याला प्रोटेक्शनसाठी वाईट इज लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लाईक इनसाइड सर्कल. अनिवार्य 2 जे खेळाडू या रिंगणाच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं असतं ते ठेवलेलं आहे. शॉर्ट मिड विकेट, अनदर इन द अपसाइड ऑफ द वेली क्लोज ऑफ द सिली मिड ऑफ. बॉलिंग मार्कवर पहिले 3 चेंडू टाकण्यासाठी प्रभाकर रिद्धी सिद्धी कुपरीकडून धावा लागले. स्कोर बोर्डती 6. राकेश प्रतिष्ठान गोटवली जिंकलेला संघ प्रवेश मिळेल 3ऱ्या सुपर 3 मध्ये. सुपर बॉल, अतिशय तेज तरा चेंडू, चांगला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. स्वराजच्या विरुद्धामध्ये फ्रीची संधी होती, त्या संधीचा लाभ उठू शकला नाही स्वराज मात्रे. चेंडू डॉट. पहिल्या 3 चेंडू अर्थातच संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्ती होतोय. अंपायर पिंट्या कुंभार, चेंडू डॉट आहे. येस, 3 चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा 3 चेंडू आता खर्च केल्या. 2 गुणांचा पप्परचा 1 ओव्हरचा खेळ. एका बाजूला राकेश प्रतिष्ठान टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा आमंत्रित केलं रिद्धी सिद्धी कोपरी टीमने राकेश प्रतिष्ठान गोटुलीला बॅटिंगसाठी. इथे 6 धावा खर्च केल्यात. बिनगडी बाद. स्वराज मात्रे आणि रुणाल मात्रे असे मात्रे बंधू आलेले आहेत सुरुवात करण्यासाठी राकेश प्रतिष्ठान गोटुलीकडून. 2 मॅच जिंकलेले आहे, परंतु इथे मंगलस्मृती सारसुले पोचू शकल्याने कारणाने बढोतरी दिली गेलेली आहे. अर्थातच रिद्धी सिद्धी कोपरी विंबल्डन मध्ये तेच गेला. नोवाक जोकोविचला क्वार्टर फायनल मध्ये ती बढती मिळवली, कारण क्वार्टर फायनल त्याचा विरोधी जो खेळाडू होता तो खेळू शकला नाही, त्याला पुढची चाल मिळाली. सेमी फायनल मध्ये 1 साइड 3 सेट जिंकून फायनल मध्ये विंबल्डन नोवाक जोकोविच. चला, खेळ खूप थांबतोय. येतील असा खेळ थांबला तर खरं नाही. टॉसचा निर्णय देऊन ही स्पर्धा मात्र समाप्त करावी लागेल, कारण 1 ओव्हरची मॅच आणि त्यासाठी जवळजवळ 4 ओव्हरची मॅचचा वेळ मात्र घेतला जातोय. हे दुर्दैव म्हणावं लागेल. जोगाव मित्रमंडळ जोगाव आयोजित लपडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेले. काही क्षणामध्ये बक्षीस समारोह वितरण सोहळा पार पडेल, पण त्या अगोदर एक सेमी फायनल, यानंतर अनेक फायनल. खूप उशीर, खूप वेळ, खूप चर्चा झाल्या आणि चर्चामधून गेलेला वाया वेळ तो भरून काढणं कठीण. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू टाकले प्रभाकर. रिद्धी सिद्धी कोपरीने धावा खर्च केले 6. दुसरा बॉलर मात्र 3 चेंडू येतो रिद्धी सिद्धी कोपरीकडून. बॉलिंग टाकण्यासाठी नाम आहे अजय. अजय गोलंदाज.
छोट्या चणीचा तो जवळजवळ 13-14 वर्षाचा नन्ना मन्ना जादूगार त्याने इम्प्रेस केलं. तो गोलंदाज न टाकता मात्र अजयवरती भरोसा जतीत केलाय. रिद्धी सिद्धी कोपरी नाव कॅप्टनने इंटर्न केलंय. विराट कोहली आपले नवी मुंबई योगेश आगमन झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी. समोर आहे रुणाल. बॉलिंग मागवर 3 चेंडू टाकण्यासाठी त्याला वेळ जास्त घेऊ नका नम्रतेची विनंती आहे. शॉट लिमिटवर असताना योगेश जातोय जागी वाईट लॉंग ऑफच्या आणि त्या खेळवडला आणलं जातं रिंगणाच्या आतमध्ये सिलिम डाप असा काहीसा बदल. पण जास्त वेळ घेऊ नका. 3 चेंडूचा खेळ बाकी. अजून एक सेमीफायनल फायनलचा मॅच खेळवणं बाकी आहे. शेष आहे क्लिक करण्याचा प्रयत्न. डाऊन टू लेग साइड. लेग बायचा इशारा पायाला राजून गेला. ब्रश करून गेला. घोषण क्षेत्रात सिंगल मिळते. 2 चेंडूचा खेळ बाकी. 7 वर पोहोचते राकेश प्रतिष्ठान. 1 ओव्हरची मॅच. पहिले 3 चेंडू टाकले प्रभाकर निसादने. 7 धावा खर्च केला. अजय आले तिसरे 3 चेंडू टाकण्यासाठी. असं 2 बॉलर मिळून 1 ओव्हर पूर्ण करणार असा या नियम आहे या मॅच मध्ये. ग्रेट बॉलिंग सुपर बॉलिंग. पूर्ण चेंडू बॅटच्या खाली. रुणालच्या चेंडू सरळ विसावला हातामध्ये विकेट किपरच्या प्रदीप ठाकूर. गुड विकेट कीपर बिहाइंड द स्टंप प्रदीप नामदेव ठाकूर. दॅट इज एक्सलेंट कलेक्शन ऑफ द बिहाइंड द स्टंप विकेट कीपर. आखरी गेंद शेवटचा बॉल. समोर रुणाल. कडक स्ट्रोक हवेमध्ये मैदानाच्या आत. चेंडू खाली. प्रदीप वॉटर ट्रायर. काय अटेम्प्ट केला. झेल सुटला. त्या संधीचा फायदा घ्या. 2 धावा कडले. तिसरी धाव. येस इट इज पूर्ण आहे का अंपायर. फलंदाज बाद आहे का धाव पूर्ण केली. फलंदाज बाद. 2 धावा दिल्या जातील. अशा पर 1 इनिंगचा खेळ समाप्त. पहिली इनिंग इथे समाप्ती. त्या पहिल्या इनिंगच्या 1 ओव्हर मध्ये खेळताना धावा बनवल्या 9-10 धावांचा टार्गेट. 10 टू विन. 6 चेंडू 10. राकेश प्रतिष्ठानने ठेवलं लक्ष. समोर रिद्धी सिद्धी कोपरी या पिचाचा पूर्ण पिचा करण्यासाठी लगेच उतरेल. 6 चेंडू मध्ये 10 धावांचा लक्ष. 6 गेंदे 10 रन. 2 गोलंदाज वापरायला लागतील. राकेश प्रतिष्ठान गोठवली. ऑब्विसली एक असे राकेश प्रतिष्ठानचा तेज दारा दोन्ही म्हणजे ते आघाडीलेले आहे. जे बॅटर आले तेच गोलंदाज कदाचित वापरतील. एक स्वराज अँड अदर एंड कडून 3 चेंडू टाकण्यासाठी रुणाल असं कॉम्बिनेशन मध्ये ओव्हर पूर्ण करतील अशी शक्यता आहे. पुन्हा एकदा उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे जे जुगाव मित्र मंडळ जुगाव आयोजित लपडा चषक 2024 मध्ये शब्द सोमनाने आम्ही सच स्वागत करतोय. पिटिशनच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांच्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिला इनिंग प्री टँगर पुढे चाललेली आहे घमासान. तिसरा टीम मात्र निश्चित होईल. पहिला गावदेवी ऐरोलीने जागा निश्चित केली पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिला काय दर्जेदार खेळ. नेरूल गाव 11 नेरूल. दुसरा टीम चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या. जरी खेळणार संघ विण्याच्या 2 चिठ्ठ्या मी टाकलेल्या होत्या पण चिठ्ठी मात्र सँडी गुप्ताच्या हाती लागली आणि त्यांना प्रवेश मिळाला थेट फायनल मध्ये. त्यांनी जागा बनवली. जिंकणारा संघ लगेच नेरूळ गाव 11 नेरूळच्या विरोधामध्ये खेळले. ती ही एक ओव्हरचा तो सेमीफायनल. स्पीडअप करा स्पीडअप करा. राकेश प्रतिष्ठान लगेच आपला फिल्डिंग प्लेसमेंट सजवा. सजावट करा. फिल्डिंग लवकर लावा. आगारची चौडी. भरत जो सुसाट मॅन इन टच मॅन इन फॉर्म. सुसाट फॉर्म मध्ये असला भरत आणि त्याच्या समेत जाताना बॅटिंग साठी शुभम पंडेकर. नाइस पर्सनॅलिटी. उभे बन जस्ट लाईक द ऑस्ट्रेलियन प्लेयर ज्याप्रमाणे उभे बन चालतात तसंच शुभमची ही देहबोली बॉडी लँग्वेज कडक. स्टोनीज ज्या प्रकारे चालतो त्याप्रमाणे हुबे ती पर्सनॅलिटी. नाइस पर्सनॅलिटी बाय शुभम अलॉंग विथ द भरत. 10 धावांचं लक्ष. 6 चेंडू 1 वर. 2 गोलंदाज. पहिले गोलंदाज 3 चेंडू टाकेल. दुसरा गोलंदाज 3 चेंडू असा मिलाप असला खेळ आणि तिथेच घमासान झाले. रिद्धी सिद्धी कोपरीच्या विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोठवली. आता पिछा करे रिद्धी सिद्धी कोपरी. भरत ऑन द स्ट्राइक. अदर एंड शुभम. चला नेरूळ गाव 11 नेरूळ कॅप्टन आपण आमच्या कॉम्पिटिटिव्ह बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. पहिला चेंडू राईट आर्म फ्रॉम द विकेट. स्वराज मात्रे पहिला चेंडू बॅकफुट वर जाताना जोरदार हमला बॉल करण्याच्या नावामध्ये चेंडू पडला. पहिलाच डॉट.
डॉटने सुरुवात. स्वराज प्रल्हाद म्हात्रे सुपर डुपर इज अ नाइसली द बिग ऑलराउंडर ऑफ द नवी मुंबई. यंगस्टरचा विचार, स्वराजचा विचार, परफेक्टली ऑलराउंडर. बॅकफुट वर जाताना हवेमध्ये चेंडू काठी क्षेत्ररक्षण आला होता, परंतु खूप दूर होता. काऊ कॉर्नर वाईट लांबून येताना जेल टिपू शकला नाही, परंतु 2 धावा भरतने खाता खोलताना आपल्या नावे केली. 2 धावा व खातं खोललं टीम रिद्धी सिद्धी कोपरी. 4 चेंडूचा खेळ बाकी. आता 4 मध्ये 8 धावा, 4 गेंदे 8 रन. पहिला डॉट, नंतर 2 उरलेले चेंडू असतील 4. हा शेवटचा चेंडू असेल स्वराज म्हात्रेच्या कोट्यातील, कारण 2 गोलंदाज टाकेल संपूर्ण 1 वर. एक पहिला गोलंदाज 3 चेंडू. तिसरा चेंडू लाजवाब ऑफसाइड ऑफसम लाईन मिस केली. अवे फ्रॉम द बॉडी बीट झाला भरतला मात्र परत जायला लागेल. नॉन स्ट्राइक केला. बॉलर चेंज, बॅटर चेंज. 3 चेंडूचा खेळ उर्वरित. 3 मध्ये रिद्धी सिद्धी कोपरी 8 धावा दूर. सुपर 3 मध्ये जागा मिळवण्याचा रिद्धी सिद्धी कोपरी ची आवश्यकता आहे टीमला. 3 चेंडू आणि 8 धावा. पहिला डॉट, 2 डॉट. व्हॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस बाय स्वराज म्हात्रे. राकेश प्रतिष्ठान गोठवली. 3 चेंडूचा खेळ बाकी. नाईसली केले. भव्य दिवस स्पर्धा कालपासून स्पर्धेला सुरुवात. 24 संघ उतरले. 24 मध्ये 2 मात्र निश्चित जागा केलेला. गावदेव ऐरोली, नेरुल गाव 11 नेरुल. गावदेवी ऐरोली रीच टू द फायनल. चिठ्ठी त्यांच्या हाती. आता जिंकणारा संघ लगेच एक ओव्हरची मॅच खेळेल सेमी फायनल. नेरुल गाव 11 नेरुल. दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट. शुभमने सिंगल घेतली. आता 2 मध्ये 7 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कडक मॅच. 2 चेंडू आणि 7 धावा. सुपर डुपर मॅच. औचित्य लपडा चषक 2024. चेंडू का बॉल, कोण बोलेल? बोल बाला आणि सांगेल का नाही का फिनिश वी रीत इनटू द सेमी फायनल. 2 गेले 7 रन. रुन्नार राईट अप राऊंड द विकेट. उल्सने घेतला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. ओ माय गॉड. दोन्ही येतात भेटीला. सल्ला मसलत केले. नेमकं काय झाडले, उंची किती आहे ते सांगण्यात स्वेलेकचे अंपायर आणि स्पर्धेचे प्रमुख यतीन भोईर साहित्य करण्यासाठी पिंट्या बरोबर चर्चा केली जाते. का चेंडू नेमकी काय दिशा, कुठे झालं पिचिंग, कुठे त्याचे हाय, हे सर्व काय सांगताना, कारण खूप इम्पॉर्टन्स बॉल आहे, महत्वपूर्ण असं गेम. कारण येतात 2 मध्ये 7. आता जर डॉट आले, आता तर सिंगल आहे, तर अशा राखू शकते रिद्धी सिद्धी कोपरी. तर निर्णय द्यायचा आहे. लाईव्ह मध्ये बघताना दोन्ही अंपायर किती क्रिकेट पुढे गेलेलं आहे. इथे दाखवलं मैदानामध्ये ते क्रिकेट पहिल्यांदा फक्त ऑन फील्ड अंपायरला कामगिरी करायला लागेल, पण 1992 उतरलं आणि तिथे थर्ड अंपायर हा उद्यास आलं. तिथे बरंचसं काम मात्र सोपं झालं ऑन फील्ड अंपायर. नक्की काय आहे पिंट्या, निर्णय द्यायचा आहे. इज अ फेअर डिलिव्हरी. 1 मॉर्निंग फक्त गिवन. मागे दावा आहे का पिंट्या? एक दावा आहे का? येस, एक डिक्लेअर आहे. एक वॉर्निंग. 1 चेंडू 6. 1 चेंडू आणि 6. सल्ला मसलत केली. लाईव्ह मध्ये पाहिलं, नंतर निर्णय दिला. थोडासा नाराज, पण क्रिकेट आहे. खेळाडू ती रिद्धी सिद्धीच्या संपूर्ण टीम कडे आहे. त्यासाठी 1 चेंडू 6 रन. 1 चेंडू 6 धावा. इथे स्ट्रोक फसलाय. वा बाय रुनाल. मॅच इथे हार्ड लक रिद्धी सिद्धी कोपरी आणि वेल डन राकेश प्रतिष्ठान गोठवली. चला टॉस साठी या. नेरुल गाव 11 नेरुल कॅप्टन आणि राकेश प्रतिष्ठान गोठवली कॅप्टन फॉर द टॉस. परिवर्तन निसर्गाचा नियम आणि त्या नियमांना धरूनच आम्ही चालतो. आणि पूर्ण कहाणी सांगण्यासाठी या पुढच्या मॅचची आई विघ्नेश मडवी. थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर. आणि जाऊया